नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण बनवतोय आंब्यापासून सगळ्यांची आवडती अशी रेसिपी आणि अगदी कमी साहित्यामध्ये। तर इथे मी 2 आंबे घेतलेत। हे कट करून आपल्याला याच्यातला पल्प काढून घ्यायचा आहे। तर कुठलंच केमिकल न वापरता अगदी कमी साहित्यामध्ये ही रेसिपी तयार होते आणि अगदी मार्केटमध्ये मिळते त्यापेक्षाही मस्त आपण हे आज बनवणार आहोत। तर इथे दोन्ही आंब्यांचा पल्प मी काढून घेतलाय। आता इथे मी दुसरा पॅन घेतलाय। यामध्ये 2 कप दूध घालायचे। अर्धा लिटर दूध आहे। इथे तुम्ही कोणतेही दूध घेऊ शकता, फुल फॅट किंवा टोन मिल्क घेतलं तरी चालेल। यामध्ये आता साखर घालायची आहे। इथे मी कपाने मोजली तर 1/3 कप साखर घेतली आणि चमच्याने जर मोजली तर 6 चमचे साखर आहे। यामध्ये आपण आंबे घालणार आहोत, त्यामुळे साखर थोडीशी इथे कमी घालायची आहे। साखर घातल्यानंतर यामध्ये मिल्क पावडर घालायची आहे। तर 10 रुपयाचे जे पॅकेट असतात मिल्क पावडरचे, असे 2 पॅकेट इथे मी घालते। कपाने मोजली तर पाव कप मिल्क पावडर आहे। यानंतर यामध्ये 1 चमचा मी कस्टर्ड पावडर घालते। कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही इथे कॉर्नफ्लोअर सुद्धा घालू शकता। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। दूध थंड आहे त्यामुळे पटकन हे मिक्स होतं। व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता हे आपण गॅसवरती ठेवूया पॅन। आता सतत ढवळत आपल्याला हे थोडंसं आटवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची। पहा आता दुधाला उकळी आली। आणखी याला थोडंसं घट्ट करून घेऊया। तर इथे पहा दूध घट्ट झालंय। साधारण अर्ध दूध इथे शिल्लक आहे। गॅस बंद करायचा आहे आणि हे थंड करून घ्यायचं आहे। तर इथे दूध मी पूर्ण थंड करून घेतले, रूम टेम्परेचरला आहे। आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे। यामध्ये हे आपण जे घट्ट केलेलं दूध आहे ते सगळं काढून घ्यायचं आहे। यानंतर यामध्ये आंब्याचा पल्प घालायचा आहे। इथे माझ्याकडे साय आहे दुधावरची, तर 2 चमचे साय इथे घालते। साय ऑप्शनल आहे। घरच्या दुधावरती जमलेली जी साय असते ती इथे मी वापरले। आता हे एकदा मिक्सरला फिरवून घेऊया। मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर हे आपल्याला असं एखाद्या कंटेनरमध्ये काढून घ्यायचं आहे आणि आता झाकण लावून हे आपल्याला 3 ते 4 तास फ्रीजरमध्ये सेट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। तर इथे आता पहा 4 तास झालेत आणि हे सेट झालं आहे। पूर्ण आईस्क्रीम सेट झालेली नाही आहे। आता हे आपण पुन्हा मिक्सरमध्ये घालून एकदा फिरवून घेणार आहोत। यामुळे खूप क्रीमी अशी आईस्क्रीम तयार होते। सगळी आईस्क्रीम इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते। आता हे आपण एकदा फिरवून घेऊया। इथे आता पहा काढून घेतले, मी तयार करून घेतले, मिक्सरला फिरवून घेतले। आता आपण पुन्हा या डब्यामध्ये काढून घेऊ आणि आपल्याला ही आता 8 तास सेट करायचे। वरून मी थोडीशी ड्रायफ्रूट्स इथे घालते, ऑप्शनल आहेत। टुटी फ्रुटीसुद्धा घालू शकता। आता झाकण लावून आपण ही रात्रभर किंवा 8 तास फ्रीजरमध्ये ठेवून सेट करूया। तर इथे पहा 8 तास झालेत आणि आपली आईस्क्रीम तयार झाली आहे। अगदी क्रीमी आणि मार्केटपेक्षाही मस्त अशी आईस्क्रीम घरच्या घरी तयार होते आणि यामध्ये आपण कुठलंच केमिकल वापरलेलं नाही आहे। इथे आता आईस्क्रीम काढून घेऊया। इथे मी गरम पाणी घेतलं आहे। स्कूप घ्यायचा आहे आणि स्कूप हा गरम पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आहे।
म्हणजे आपली आईस्क्रीम सहज निघून येईल. पाहू शकता अगदी क्रीमी अशी आईस्क्रीम तयार झाली आहे. अजिबात आईस क्रिस्टल्स तयार नाही झाले त्याच्यामध्ये. काढून घेऊया. सध्या मँगोचा सीझन आहे, तर तुम्ही ही मँगो आईस्क्रीम नक्की बनवून पहा. कमी साहित्यामध्ये घरच्या घरी मार्केटपेक्षाही मस्त अशी आईस्क्रीम तयार झाली आहे. वरून थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून मी इथे आईस्क्रीम डेकोरेट केले. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.